नमस्कार विद्यार्थी मित्र, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स घेतलेत मॅथमॅटिकल लॉजिक वरती. त्या 3 लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं स्टेटमेंट्स नसतील तर काय असेल ते, नंतर कनेक्टिव्हज बघितले, टोटल कनेक्टिव्ह 5 आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स एक धरलं तर त्याच्यामध्ये ते 6 होत आहे. असे टोटल 6 कनेक्टिव्ह झाले. त्याच्यानंतर आपण त्याचे निगेशन्स बघितले, त्याच्यावरची एक्झाम्पल्स बघितले. आता आपण हे चौथं लेक्चर घेतोय, ते आहे आपल्याला काही 3 लॉ दिले. त्या 3 लॉ वरती आपल्याला अभ्यास करून पुढे ते प्रूव्ह करायचे. त्या 3 लॉचा वापर करून काही स्टेटमेंट्स आपल्याला प्रूव्ह करायचे, इक्विव्हॅलेंट दाखवायचे. त्याच्यासाठी हा चौथं लेक्चर आहे आणि त्याच्यावरतीच पुन्हा आपल्याला चौथा एक्झरसाइज डिपेंडेबल. आपण आता बघणार आहोत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स बघणार आहे. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स मध्ये काय आहे तर एकूण 10 लॉ दिले. पुस्तकामध्ये बघितलं तर आपण एकूण 10 लॉज दिले, पण आपल्याला सर्वात जास्त लागणारे 3 लॉ तेवढेच आपण बघणार आहे, कारण बाकीचे असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह वगैरे ते काय आपल्याला जनरली माहिती आहेत. आत गुणाकार केला तर काय येतं, किंवा ए और पी और सी असेल तर पहिल्यांदा ब्रॅकेट दिलं किंवा नंतर ब्रॅकेट दिलं तर दोन्हीचा आन्सर सेम असणार, असे ते लॉज आहेत. त्यामुळे ते जास्त एवढे इम्पॉर्टन्स नाही आहे. त्यामुळे आपण फक्त आपल्याला लागणार आहे 3 लॉज. पहिला लॉ आहे तो कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सेट्स मध्ये हे झालंय, 9वीला झालंय, 11वीला झालंय. त्यामुळे कॉम्प्लिमेंट्स हे तुम्हाला सांगावं लागणार नाही असं मला वाटतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर एखादं स्टेटमेंट आणि त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे निगेशन. आपण आता मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी निगेशन म्हणणार आहे आपण. मग जर समजा एक स्टेटमेंट आहे, त्याचंच निगेशन दिलंय, मध्ये अँड आलं तर त्याचा आन्सर काय, मध्ये ऑर आलं तर त्याचा आन्सर काय, याच्यासाठी हा कॉम्प्लिमेंट लॉ. पहिला त्यातला पी अँड निगेशन पी असेल तर त्याचा आन्सर येतं ते एफ असतं. लक्षात ठेवा, स्टेटमेंट त्याचं निगेशन म्हणजे त्याचं कॉम्प्लिमेंट असेल, मध्ये अँड आलं तर त्याचा आन्सर एफ घ्यायचा, जर मध्ये ऑर आलं तर त्याचा आन्सर असेल तर पी घेणार. हा पहिला रूल. आता दुसरा रूल आहे तो आयडेंटिटी. कॉम्प्लिमेंट लॉ वापरल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी रूल हा वापरावाच लागतो. तो कशासाठी लागतो तर कॉम्प्लिमेंट रूल वापरला की तुमचा आन्सर टी नाही तर एफ येणार. ते एखाद्या स्टेटमेंट बरोबर शिल्लक राहू शकतं, मग ते टी घालवायचं आहे का आन्सर त्याचा टी येणार आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला आयडेंटिटी लॉ वापरावाच लागतो. आता त्यात पहिलं काय तर पी अँड टी, तर त्याचा आन्सर पी येतं. म्हणजे अँड टी जर एखाद्या स्टेटमेंट बरोबर ब्रॅकेट बरोबर आलं तर त्याचं आन्सर येतं ते स्टेटमेंट किंवा ते ब्रॅकेट फक्त शिल्लक राहतं. ऑर एफ आलं तरी सुद्धा तसंच असेल त्याचं, म्हणजे ऑर एफ निघून जाईल आणि ते काय स्टेटमेंट आहे ते शिल्लक राहणार. पण जर समजा उलट झालं, अँड टीच्या ऐवजी ऑर टी आलं तर ते ऑर टी पी ऑर कॅन्सल होईल, फक्त राहणार त्याचा टी येणार. समजा अँड एफ आलं किंवा एफ अँड असं जरी आलं, उलट जरी झालं, एफ अँड पी जरी असेल तरी त्याचा आन्सर ते एफच राहणार. हे झालं तो आयडेंटिटी. आता तिसरा आहे तो कंडिशनल लॉ. कंडिशनल आपण कनेक्टिव्ह बघितलेत, कंडिशनल आहे, बाय कंडिशनल आहे. त्या दोन्हींसाठीचाच रूल आहे तो म्हणजे कंडिशनल लॉ दिला, म्हणजे इम्प्लायज, डबल इम्प्लायज ह्या दोन्हींसाठीचे फॉर्म्युले दिले, तो म्हणजे कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ मध्ये काय आहे तर पहिलं पी इम्प्लायज क्यू. पी इम्प्लायज क्यू चा फॉर्म्युला आहे निगेशन पी और क्यू, आणि पी डबल इम्प्लायज क्यू चा फॉर्म्युला आहे तो निगेशन पी और क्यू अँड निगेशन क्यू और पी. दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, कारण आपल्याला हे विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायला पण एखादा लागेल, आणि दुसरं असेल ते इफ देन काढून जर आपल्याला वाक्य लिहा म्हणून आलं, इफ अँड ओनली इफ असताना ते जर काढून वाक्य लिहा असं जर आलं, सेंटेन्स तयार करा, तर ते आपल्याला हे दोन फॉर्म्युले लागतील. त्याच्यासाठी हे आपण वापरणार. आता ह्या 3 लॉज वरती आपल्याला एक्झरसाइज दिला, एक्झरसाइज 1.4. त्यातला पहिला क्वेश्चन बघूया आपण. काय दिलाय क्वेश्चन? युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. आता हे मागं झालेलं आहे. एक्झरसाइज 1.3 च्या अगोदर जे काय आपण पॉइंट्स बघितले त्याच्यामध्ये रूल्स, निगेशनचे रूल्स बघितले, तेच रूल्स वापरायचे आणि आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. आता पहिलं आहे त्याच्यामध्ये निगेशन क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे ह्या टोटल ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं. हे आपल्याला एक स्टेटमेंट दिलंय, या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. म्हणजे टोटल ब्रॅकेटला निगेशन आहे, त्या दोन स्टेटमेंटच्या मध्ये इम्प्लायचं. इम्प्लायचं निगेशन कसं असतं तर पहिलं आहे तसं ठेवायचं अँड दुसऱ्याला निगेशन. म्हणजेच काय होणार बघा, ह्याच्यात पहिलं निगेशन क्यू तसंच राहील, इम्प्लायच्या जागी अँड येईल
आणि पी च्या जागी निगेशन पी होणार, कारण पहिला आहे तसं ठेवून अँड दुसऱ्याला निगेशन. मग बघा आन्सर त्याचं कसं होईल. निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी इक्विव्हॅलेंट टू निगेशन क्यू अँड निगेशन पी. लक्षात येईल, इम्प्लाय झालं की पहिला आहे तसं ठेवतो अँड दुसऱ्याला निगेशन, कारण ह्याचं आपल्याला निगेशन काढायचं होतं. आता दुसरं आहे पी अँड निगेशन. अँडचा रूल काय सांगतो, पहिलाच बघितलं होतं आपण निगेशनच्या मध्ये. तर तो रूल सांगतो दोन्ही स्टेटमेंटला निगेशन द्या आणि अँडच्या जागी ऑर करा, म्हणजे अँडच्या अगोदरचं पण आणि नंतरचं पण दोन्हीला निगेशन येईल आणि अँडच्या जागी येणार आहे ते ऑर असणार आहे. मग आता याचं निगेशन काय होऊ शकतं, तर निगेशन पी ऑर, निगेशन ऑलरेडी असल्यामुळे क्यूचं जाईल, म्हणजे फक्त राहिलं ते क्यू राहील, निगेशन पी ऑर क्यू आहे. मग तिसरं आहे पी ऑर निगेशन क्यू. अँडच्या जागी ऑर झालं म्हणजे ऑरच्या जागी आता अँड होणार आणि परत दोन्हीला निगेशन, म्हणजे क्यूचं निगेशन जाईल, म्हणजे आन्सर येणार निगेशन पी अँड क्यू. तिसराच आन्सर मिळाला आपल्याला. तर चौथं घेत, हे जरासं मोठं दिलंय, पी ऑर निगेशन क्यू अँड आर दिले. आता इथं देताना काय दिलंय, तर 3 स्टेटमेंट्स आहेत, मग एक ब्रॅकेट आहे आणि एक सिंगल स्टेटमेंट त्या ब्रॅकेटच्या बाहेर दिलेलं आहे. मग सॉल्व्ह करताना कसं करायचं, तर ब्रॅकेट एक स्टेटमेंट मांडायचं आणि आर हे एक दुसरं स्टेटमेंट, त्याच्यामध्ये काय आहे तर अँड आहे. अँडचा रूल काय आहे, तर ऑर होईल आणि पहिल्याला पण निगेशन दुसऱ्याला पण निगेशन, म्हणजे ब्रॅकेटला पण निगेशन येईल आणि आरला पण निगेशन येईल. पहिली स्टेप होईल, आलं निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू, अँडचं ऑर झालं आणि आरला पण निगेशन आलं, निगेशन. आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटच्यात काय आहे परत, तर ऑर आहे. ऑर म्हणजे परत अँड होईल आणि दोन्हीला निगेशन येणार, म्हणजे पी ला निगेशन दिलं तर निगेशन पी, ऑरचं अँड होईल, निगेशनचं क्यूचं निगेशन जाईल, म्हणजे क्यू राहणार, म्हणजे आन्सर येणार पी निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर. जेव्हा ब्रॅकेट्स वगैरे आले तर तुम्हाला लक्षात येईल कसं सोडवायचं. तर ब्रॅकेट एक कन्सिडर करायचं स्टेटमेंट, राहिलेलं जर दुसरं ब्रॅकेट असेल तर दुसरं स्टेटमेंट, जर सिंगल स्टेटमेंट असेल तर ते दुसरं होतंच ऑटोमॅटिक. मग त्याच्यामधलं साईन चेक करायचं, त्याच्यावर रूल वापरायचा. अँड होतं म्हणून अँडचं ऑर झालं इथं आणि पहिल्याला पण निगेशन, म्हणजे अँडच्या अगोदरच्याला पण निगेशन आणि नंतरच्याला पण निगेशन. मग नंतर ते ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. ब्रॅकेटच्यात ऑर होतं, ऑरचा रूल परत काय, पहिल्याला पण निगेशन दुसऱ्याला पण निगेशन, ऑरचं अँड होतं, त्यानुसार आन्सर आलं ते निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर असेल. पाचवं एक्झाम्पल, पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. इथं पण बघा एक स्टेटमेंट आहे आणि एक ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय तर आपल्याला इम्प्लाइज आहे, मग इम्प्लाइजचा रूल वापरायचा याच्यासाठी. इम्प्लाइजचा रूल काय आहे निगेशनचा, तर पहिला आहे तसं ठेवतो अँड दुसऱ्याला निगेशन असतं, पहिलं इथंच ठेवायचं अँड दुसऱ्याला निगेशन, म्हणजे काय होणार पी आहे तसं राहिलं, अँड होईल, निगेशन ह्या ब्रॅकेटला येणार आहे, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू तसं येईल. आलं का, पी अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन सॉल्व्ह करून घ्यायचं, म्हणजे निगेशन असल्यामुळे ऑरचं अँड होईल, दोन्हीला पण निगेशन येणार, क्यूचं ऑलरेडी असल्यामुळे निघून जाईल, आन्सर येणार पी अँड निगेशन पी अँड क्यू असेल, ऑलरेडी निगेशन असल्यामुळे क्यूचं निघून गेलं. सहावं निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. आता दोन ऑलरेडी ब्रॅकेट दिले, त्यातल्या एका ब्रॅकेटला ऑलरेडी निगेशन आहेच, आता टोटलला निगेशन घेतलं तर दोन ब्रॅकेटच्या मध्ये काय सापडतं आपल्याला, तर ऑर आहे, मग ऑरचं अँड होणार, पहिल्या ब्रॅकेटला पण निगेशन येईल, दुसऱ्या ब्रॅकेटला पण निगेशन, पण पहिल्या ब्रॅकेटला ऑलरेडी निगेशन दिलेलं आहे आपल्याला, जे त्या ब्रॅकेटचं निगेशन निघूनच जाईल, म्हणजे राहणार काय तर तिथं पी अँड क्यू राहिलं, ऑरचं अँड होणार आहे आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला पण निगेशन येणार, म्हणजे निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये पी ऑर निगेशन क्यू तसंच राहील. म्हणजे पहिल्याला निगेशन देताना ऑलरेडी निगेशन असल्यामुळे गेलं ते ब्रॅकेट, तसं झालं ऑरचं अँड होईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन आलं. आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन आहे ते सॉल्व्ह करायचं, वरती बघितलं आपण त्याचा आन्सर काय येतं ते, निगेशन ऑर असेल तर अँड होणार, दोन्हीला निगेशन येणार, म्हणजे पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू राहील त्याचा आन्सर. तुम्हाला रूल्स फक्त लक्षात ठेवावे लागतील, ते लक्षात ठेवलं की लक्षात येईल. सातवं, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. आता परत दोन ब्रॅकेट्स दिलेत, दोन ब्रॅकेट्स आहेत,
दोन ब्रॅकेटच्या मध्ये दिलंय ते आता आपल्याला इम्प्लायज दिले, मग परत इम्प्लायजचा रूल वापरावा लागेल. इम्प्लायजचा रूल असतो पहिला आहे तसं ठेवायचं अँड दुसऱ्याला निगेशन, म्हणजे पहिलं ब्रॅकेट आहे तसं राहणार पी ऑर निगेशन क्यू, इम्प्लायच्या जागी अँड होईल आणि पुढच्या ब्रॅकेटला निगेशन येणार, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. ही पहिली स्टेप होईल. आलं का? पहिलं आहे तसं राहिलं अँड दुसऱ्याला निगेशन, म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन. आता या निगेशनमुळे सेकंड ब्रॅकेट चेंज होणार, काय होईल तर त्याचं निगेशन पी ऑर क्यू होणार, कारण अँड असलेलं ऑर होईल आणि दोन्हीला निगेशन येईल. पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू, त्याचा आन्सर. निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू हे आपल्याला दिलेले आहेत. काय ते बघूया. मध्ये ऑर दिले, दोन ब्रॅकेटच्या मध्ये ऑर दिले, म्हणजे ऑरचं काय होणार अँड होणार आणि पहिल्या पण ब्रॅकेटला निगेशन येईल, दुसऱ्या पण ब्रॅकेटला निगेशन येईल. आलं का? पहिली स्टेप. आता पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन, या निगेशन आत मल्टिप्लाय करावं लागेल, पण मध्ये काय ऑर, ऑरचा रूल काय निगेशनचा, तर दोन्हीला निगेशन येईल आणि ऑरचा अँड होईल, पण ऑलरेडी दोन्हीला निगेशन असल्यामुळे ते निघून जाईल आणि अँड होईल, म्हणजे डायरेक्ट पी अँड क्यू आलं पहिलं. दुसऱ्यात घेतलं तर त्याचं होणार निगेशन पी ऑर क्यू, पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. आलं लक्षात आहे? 8 एक्झाम्पल्स होती. सोपे आहेत एक्झाम्पल, जरा प्रयत्न करा. लेक्चर्स बघितल्यानंतर तुमच्याजवळ पीडीएफ असतीलच, त्यातले एक्झाम्पल्स बघून तुम्ही सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह एक्झाम्पल सुद्धा तुम्ही न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन आहे. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. मगाशी मी म्हटलं होतं कंडिशनल लॉ जिथं आपण दाखवलं सांगितलं तिथं मी सांगितलं होतं इफ देन किंवा इफ अँड ओनली इफ हे न वापरता ज्यावेळी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असतं तर त्यावेळी आपल्याला ते कंडिशनल लॉ लागतात. आता आपल्याला इथं इफ देन चा वापर न करता स्टेटमेंट लिहा म्हणून सांगितलं, म्हणजे आपल्याला कंडिशनल लॉ वापरावं लागेल, कारण इम्प्लाइज म्हणजे इफ देन असतं, मग इम्प्लाइज निघून गेलं तर त्याच्यासाठीचा रूल वापरायचा आपल्याला. आता पहिला आहे इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. सिम्बॉलिक फॉर्म आपण पहिल्या एक्झरसाइज मध्ये बघितले, त्यानुसारच करायचं. इफ आणि देनच्या मधलं वाक्य पहिलं असं पी म्हणायचं, देनच्या नंतरचं येणार आहे ते क्यू झालं. पी आलं अ मॅन इज अ जज, क्यू झालं मॅन इज हॉनेस्ट. मग आता सिम्बॉलिक इफ देन आहे म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. मग पी इम्प्लाइज क्यू चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, निगेशन पी ऑर क्यू, कंडिशनल लॉ नुसार. आता निगेशन पी ऑर क्यू याचं वाक्य तयार करायचं. पीचं निगेशन काय होणार, अ मॅन इज नॉट अ जज, मध्ये ऑर आहे म्हणजे ऑरच येणार आणि क्यू आहे तसं येणार. मॅन इज हॉनेस्ट ऐवजी ही इज हॉनेस्ट आपण असं म्हणू शकतो, म्हणजे वाक्य झालं अ मॅन इज नॉट अ जज ऑर मॅन इज हॉनेस्ट किंवा ही इज हॉनेस्ट. समजायला सोपं आहे, जास्त क्रिटिकल नाही ते. आता दुसरं बघा. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज इरॅशनल नंबर. परत इफ देनच्या मधलं पी झालं, देनच्या नंतरचं क्यू झालं, सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू झाला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो घेतला आपण, निगेशन पी ऑर क्यू. परत याचं वाक्य करायचं. निगेशन पी काय होणार तर 2 इज नॉट अ रॅशनल नंबर or root 2 is a irrational number. 2 is not a rational number or root 2 is a irrational number. मिळालं आपल्याला तसं. दुसरे तिसरं आहे if f of 2 is equal to 0 then f of x is divisible by x minus 2. परत if देनच्या मधलं p होईल, नंतरचं q होणार आहे. f of 2 is equal to 0, f of x is divisible by x minus 2. हे p आणि q झाले. सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. आपण त्याच्यानंतर फॉर्म्युला माहित आहे तो घेतला, निगेशन पी ऑर क्यू चा. आता निगेशन पी केलं तर एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 होणार, और क्यू आहे तसं येणार एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 और एफ ऑफ एक्स डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. जेव्हा दुसरा पण प्रश्न होता तो सोपा होता, फक्त आपल्याला इफ देन करून लिहायचं होतं, म्हणजे पहिल्या निगेशन इफ देनच्या ऐवजी और फक्त
करायचा आहे तसा. हा दुसरा क्वेश्चन. आता तिसरा आहे विदाउट यूज ट्रूथ टेबल्स. तिसरा प्रश्न आहे आता तो विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह करायचं आपल्याला. एक्झाम्पल्स. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. पहिला आहे पी डबल एम प्लस क्यू इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. आपण त्याचं LHS घेतलं. पी डबल एम प्लस क्यू. नंतर कंडिशनल लॉ नुसार ह्याचा आपल्याला माहित आहे फॉर्म्युला. काय असतो फॉर्म्युला कंडिशनल लॉ नुसार? तर निगेशन पी और क्यू अँड निगेशन क्यू और पी कंडिशनल लॉ नुसार आला. तो लॉ आपण फक्त पुढे लिहिला कंडिशनल लॉ. आता कॉमन दोन ब्रॅकेट्स आली किंवा दोनपेक्षा जास्त ब्रॅकेट्स आली तर कॉमन काय येतंय का आपण चेक करतो. कॉमन काय येऊ शकतं का ह्याच्यामधनं? तर नाही येत. ह्याच्यात निगेशन पी, ह्याच्यात पी आहे, ह्याच्यात क्यू आहे, ह्याच्यात निगेशन क्यू आहे. कॉमन काय येत नाही. अशा वेळी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. आता मल्टिप्लिकेशन कशी करायची? तर इथं मल्टिप्लाय करताना निगेशन पी न मल्टिप्लाय करायचं. कोणाला? तर अँड निगेशन क्यू और पी ला करायचं. तसंच कोणी करणार आहे मल्टिप्लिकेशन? तर ऑर क्यू न पण करायचं. ते पण ह्या पूर्ण. पहिल्यांदा आपण बघितलं तर असं होईल. निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी झालं. मग परत मल्टिप्लाय करताना काय होईल? तर ऑर क्यू येणार ते पुढचं. ऑर क्यू आलं अँड परत ते निगेशन क्यू और पी आलं. फक्त देताना ब्रॅकेट्स दिले. मल्टिप्लिकेशनला निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी झालं ऑर. ऑर क्यू अँड निगेशन क्यू और पी झालं. आता इथं पण परत आपल्याला मल्टिप्लिकेशन करावी लागणार. कशी मल्टिप्लिकेशन असेल ते बघूया आपण. म्हणजे बाहेरच्या टर्मनं आत मल्टिप्लाय. ज्यावेळी एक स्टेटमेंट येतं आणि त्याचंच निगेशन येतं त्यावेळी तिथं मल्टिप्लिकेशन. म्हणजे पहिली असं होईल निगेशन पी अँड निगेशन क्यू झालं. पहिलं ब्रॅकेट मिळालं आपल्याला. संपलं ते. आता मध्ये काय आहे? तर ऑर आहे. मग ऑर घेतला आता आपण. हे ऑर तसंच राहणार आहे. ऑर तसंच ठेवलं. आता परत मल्टिप्लाय करायचं. परत मल्टिप्लाय कशाने करायचं? तर ह्या निगेशन पी अँड नच करायचं. या निगेशन पी अँड न करतोय ते कोणाला येणार? तर पी ला येणार आहे. म्हणजे काय होईल ते आता बघूया. will multiplication negation p and negation q or negation p and p झालं. or तसंच पुढच्या घेतलं q and मल्टिप्लाय केलं पहिल्याला निगेशन क्यू आलं. परत पुढं ऑर आहे ते ऑर तसंच ठेवलं मध्ये. परत क्यू अँड न आपण पी ला मल्टिप्लाय केलं. क्यू अँड पी आलं. आता हे लाल अक्षरात आपण का दाखवले? तर पहिला कॉम्प्लिमेंट लॉ होता आपला. त्या रूलनुसार याचा आन्सर मिळते. कारण एक स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन आलं तर मध्ये अँड आलं तर त्याचा आन्सर EF येतो. दोन्ही ठिकाणी तेच येईल कारण दोन्हींच्या मध्ये अँडच आहे. म्हणजे पी आहे पीचंच निगेशन, क्यू आहे क्यूचंच निगेशन. मध्ये अँड असल्यामुळे दोन्ही ठिकाणी आन्सर काय येणार आहे? तर ते EF आलं. कुठल्या लॉ नुसार? तर ते कंडिशनल लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ नुसार. आता ऑर EF आलं तर त्याचा पण लॉ आयडेंटिटी लॉ. म्हणजे ऑर EF आलं तर ऑर EF काढून टाकतो आपण. मग 3 ऑर आहेत त्यातले 2 ऑर जातील कारण 2 EF होते. 2 ऑर बरोबर 2 EF गेले म्हणजे 1 ऑर मध्ये राहणार. राहिलेलं आपलं आन्सर मिळेल निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड पी झालं. कुठल्या रूल नुसार आलं तर ते आयडेंटिटी रूल नुसार. पण आपल्याला उत्तर पी अँड क्यू पाहिजे होतं. क्यू अँड पीचं पी अँड क्यू करू शकतो. आदला बदल जागांची होऊ शकते. आणि हे दुसरं आहे ते पहिल्यांदा पहिलं आहे ते दुसऱ्यांदा लिहू शकतो. आन्सर आलं पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. हेच तुम्हाला RHS दिले. बघा परत एकदा सांगतोय मी. आपल्याला दिलं होतं ते पी डबल एम प्लस क्यू दिलं होतं. कंडिशनल लॉ नुसार आपण त्याचा फॉर्म्युला घेतला. याच्यातनं कॉमन काही येत नसल्यामुळे आपण काय केलं तर सरळ मल्टिप्लिकेशन केली. ए प्लस बी इंटू सी प्लस डी असेल तर आपण गुणाकार कसा करतो? AC प्लस AD प्लस BC प्लस BD असेल. तोच गुणाकार इथं केला. म्हणजे आपण गुणाकार कसा केला? तर निगेशन पी न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आहे तसं. निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी आलं पहिल्या ब्रॅकेटमध्ये. राहिलेल्यांना परत त्यालाच मल्टिप्लाय करायचं.
म्हणजे निगेशन पी सोडून दिला आता आपण. निगेशन पी सोडलं तर मग राहणार काय, तर ऑर क्यू राहते. मग बघा पुढे आहे ऑर क्यू आला आणि ते परत पुढचं ब्रॅकेट आहे तसं चालू त्याला अँड, त्यानुसारच आपण ती मल्टिप्लिकेशन करून घेतली. नंतर पुढं झालं निगेशन पी ते मिळालं आपल्याला. आता त्या बाहेर एक ब्रॅकेट आणि एक सिंगल स्टेटमेंट, मग त्या बाहेरच्या टर्म आत मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय होणार, तर निगेशन पी याला मल्टिप्लाय करणार, अँड न पण करणार. निगेशन पी अँड निगेशन क्यू झालं. परत निगेशन पी अँड कशाला करणार, तर आता आपण मल्टिप्लाय पी ला करणार. पहिलं आलं निगेशन पी अँड निगेशन क्यू आलं. आता पुढं काय तर त्याच्या ऑर आहे, तर ते ऑर तसंच राहिलं. परत मल्टिप्लिकेशन निगेशन पी अँड काय झालं, तर ते पी झालं. पहिलं ब्रॅकेट संपलं. परत मधलं ऑर तसंच आलं इथं. परत आता मल्टिप्लाय करायचं कशानं, तर क्यू अँड न मल्टिप्लाय करायचं कोणाला, तर निगेशन क्यू ला केलं. क्यू अँड निगेशन क्यू आलं. मधलं ऑर तसंच आलं परत इथं. परत क्यू अँड न मल्टिप्लाय करायचं. क्यू अँड न मल्टिप्लाय करायचं कोणाला, तर ते पी ला करायचं. म्हणजे काय झालं, क्यू अँड पी. आता हे झाल्यानंतर पुढे आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचा होता. आता मध्ये लाल रेड लेटर्सने दाखवलंय आपण ते कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचं आहे, त्याच्यासाठी ते सिम्प्लिफाय होईल. एक स्टेटमेंट त्याचंच निगेशन आलं तर ते त्याचं आन्सर एफ असतं. अँड आलं मध्ये तर आणि ऑर आलं तर पी असतं. अँड असल्यामुळे इथं आपण त्याचा आन्सर एफ घेतलं. पुढे आयडेंटिटी रूल नुसार हेच काय होतं, तर ऑर एफ निघून जातं. मग दोन ऑर आहेत म्हटल्यावर दोन एफ आहेत म्हटल्यावर दोन ऑर पण निघून गेले, म्हणजे एक ऑर शिल्लक राहील, ते घेतलं. परत फक्त 2 नंबरची टर्म 1 नंबरला, 1 नंबरची 2 नंबर, तेच आपल्याला RHS दिलेलं. हे पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघायचं. काय तर पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इक्विव्हॅलंट टू पी हे दिलेलं आपल्याला. पुढं मग आपण LHS घेतलं. काही कॉमन येऊ शकते का दोन ब्रॅकेट मधनं बघायचं. दोन्ही मध्ये कॉमन काय आहे का, तर आहे बघा, प्युअर आहे, इथं पण प्युअर आहे. प्युअर जर काढून टाकलं तुम्ही, म्हणजे प्युअर बाहेर काढलं, सुरुवातीला असल्यामुळे ते आपल्याला बाहेर घ्यावं लागेल. सुरुवातीलाच घेतलं आपण, मग प्युअर बाहेर काढलं तर राहणार काय ते बघूया आपण. प्युअर बाहेर काढलं तर राहिलं काय, क्यू अँड निगेशन क्यू, अंडरलाईन केलेलं सोडून राहिलं, क्यू अँड निगेशन क्यू आलं. आता ह्याच्यात क्यू आलं, क्यूचंच निगेशन आलं, मध्ये अँड आलं, म्हणजे त्याचा आन्सर एफ होईल कॉम्प्लिमेंट रूल नुसार. कॉम्प्लिमेंट रूल नुसार एफ आलं. मग आयडेंटिटी रूल आला, ऑर एफ आला तर ते काढून टाकतो आपण आयडेंटिटी रूल नुसार, म्हणजे राहणार काय परत शिल्लक, पी राहिलं. त्याच तुम्हाला RHS दिलेलं आहे. आलं. दुसरं पण एक्झाम्पल, हे सोपं होतं, 2-3 स्टेप मध्येच उत्तर आलं. पुढं आता तिसरं, P and Q or negation P and Q or P and negation Q equivalent to P or Q. आता 3 ब्रॅकेट LHS घेऊ पहिल्यांदा आपण. परत कॉमन काय येते का पहिल्या 2 ब्रॅकेट मधून, तर येत आहे अँड Q पहिल्या ब्रॅकेट मध्ये पण आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण आहे. पण अँड Q आहे 2 नंबरला, त्याच्या अगोदर काहीतरी शिल्लक राहते. काय शिल्लक राहते, पहिल्या ब्रॅकेट मध्ये P राहते, मध्ये ऑर राहते, नंतर निगेशन P राहते. मग ते अगोदर लिहून घ्यायचं, कारण का 2 नंबरला कॉमन काढलं तर 2 नंबरलाच गेलं पाहिजे. पहिल्यांदा राहिलेलं घेतलं, पी ऑर निगेशन पी आलं आणि त्याला पुढं अँड क्यू आलं का. पी ऑर निगेशन पी अँड क्यू कॉमन काढलं होतं, अँड क्यू नंतर आलं. तिसरं ब्रॅकेट आहेच राहिलं, ऑर पी अँड निगेशन क्यू. पी ऑर निगेशन पीचा आन्सर टी होणार आहे. कॉम्प्लिमेंट रूल नुसार बघितले, ऑर आलं तर टी घेतो आपण. टी आलं, टी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू झालं. मग अँड टी आलं तर निघून जातं आयडेंटिटी रूल नुसार. आयडेंटिटी रूल समोर ठेवा, त्याच्यानंतर लक्षात येईल. अँड टी आलं तर ते निघून जातं, म्हणजे राहणार काय परत, क्यू राहिलं, ऑर पुढचं आहे तसं राहिलं. आता बाहेरच्या टर्मना आत मल्टिप्लाय करायचं, म्हणजे क्यू ऑर न मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा क्यू ऑर न कोणाला मल्टिप्लाय होणार, तर पी ला होणार, म्हणजे काय आलं, क्यू ऑर पी आलं. मधला अँड तसंच राहील. परत क्यू ऑर न मल्टिप्लाय होईल कोणाला, निगेशन क्यू. क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू आलं. परत क्यू आणि क्यूच निगेशन आलंय, मध्ये ऑर आलंय, म्हणजे त्याचा आन्सर टी होणार आहे कॉम्प्लिमेंट रूल नुसार. अँड टी आलं तर निघून जातं आयडेंटिटी रूल नुसार, राहिलं काय, क्यू ऑर पी राहते.
क्यू और पी म्हणजेच आपण पी और क्यू लिहू शकतो. आलं? तेच तुम्हाला RHS इक्विव्हॅलेंट टू हे सुद्धा सोपं होतं, जास्त काही अवघड नाही. चौथं एक्झाम्पल, निगेशन ऑफ P or negation Q implies P and negation Q equivalent to P or negation Q and negation P or Q हे दाखवायचं आपल्याला. LHS घेतलं. LHS ला काय दिलंय तर एक मोठं ब्रॅकेट आहे आणि त्या सगळ्या ब्रॅकेटचं निगेशन दिलंय. मग त्या मोठ्या ब्रॅकेटच्या दोन लहान लहान ब्रॅकेट्स आहेत मध्ये, त्याच्या काय तर इम्प्लायज, म्हणजे थोडक्यात इम्प्लायजचं निगेशन आहे ते. कारण टोटलला निगेशन एखाद्या ब्रॅकेटला असं तर ते त्यापुरतं मर्यादित राहील. हे टोटलला दिलंय म्हणजे थोडक्यात त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये इम्प्लायज आहे म्हणजे इम्प्लायजचं निगेशन. इम्प्लायजचा रूल काय आहे तर पहिला आहे तसं ठेवतो अँड दुसऱ्याला निगेशन. म्हणजे पहिलं काय आहे तर पहिलं ब्रॅकेट आहे पी ऑर निगेशन क्यू तसंच राहील, अँड होईल दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन येणार आहे. पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. आता ह्या निगेशनमुळे पुढचं बदलणार आहे, मध्ये अँड आहे ते ऑर होईल आणि दोन्हीला निगेशन येईल. म्हणजेच काय येणार पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. मग असे आपण हे रूल्स बघितले त्यानुसार तेच आपल्याला RHS इज इक्वलिंग टू RHS असेल. या एकूण चौथा एक्झरसाइज इथंच संपतोय. तुम्ही अभ्यास करा, सराव करा. त्याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शेवटचा एक्झरसाइज आहे 5वा. तो कशावरती डिपेंडेबल आहे तर स्विचिंग सर्किट्स वरती. त्याच्यासाठी पण आपल्याला हे रूल्स लागणार आहेत, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी, हे 2 रूल्स लागणार आहेत. त्यामुळे त्याची तयारी करा. सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण बघा आणि जे अनसॉल्व्ड आहेत म्हणजे आता सोडवून दिलेले आहेत ते पण तुम्ही न करता सोडवायचा प्रयत्न